नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। चाकणमधील MIDC मधील खराबवाडी तालुकाखेड परिसरातील हॉटेल ऐश्वर्या मधील एका आचारी कामगाराने दुसऱ्या आचार्याचा चाकूने वार करून खून केला। ही घटना शुक्रवारी दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11:30च्या सुमारास घडली आहे। पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार हॉटेलमधील 2 आचारी कामगारांत किरकोळ कारणावरून वाद झाला। वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर एका आचार्याने रागाच्या भरात चाकूने दुसऱ्या आचार्यावर प्राणघातक हल्ला केला। गळा चिरल्याने गंभीर जखमी झालेल्या आचार्याचा जागीच मृत्यू झाला। घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। विजय विनायक पांचाळे, वय वर्ष 35, राहणार अमरावती असे खून झालेल्या आचार्याचे नाव आहे। पोलिसांनी या प्रकरणी आरोपी उदय प्रकाश गिरी, वय वर्ष 35, सध्या राहणार ऐश्वर्या हॉटेल खराबवाडी, मूळ राहणार जमगई यास शेतात लपून बसलेला असताना अटक केली आहे। गुन्हे शाखा युनिट 3च्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी 11:30च्या सुमारास महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत खराबवाडी या ठिकाणी हॉटेल ऐश्वर्या बार अँड रेस्टॉरंट मधील कामगारांच्या खोलीत सदरची हत्या करण्यात आली। हत्या झालेला विजय पांचाळे हे या हॉटेलमध्ये स्वयंपाकीचं काम करत होता। विजय पांचाळे आणि आरोपी उदय प्रकाश गिरी, वय वर्ष 35 यांच्यात कामावरून वाद झाले। या वादातून उदय प्रकाश गिरी याने भाजी कापण्याच्या सुरीने विजय पांचाळेचा गळा चिरला। या हल्ल्यात विजय पांचाळे गंभीर जखमी झाला होता। रुग्णालयात नेण्याआधीच विजयचा मृत्यू झाला। घटना घडल्यानंतर आरोपी उदय प्रकाश गिरी पळून जाऊन शेजारील शेतात लपून बसला। युनिट 3च्या पोलिसांनी त्याला अटक केली आहे। प्राथमिक तपासानुसार सुट्टीवर गेलेला आचारी पुन्हा कामावर परतल्याने आपली नोकरी धोक्यात येईल म्हणून एका आचार्याने दुसऱ्याचा खून केल्याची बाब समोर आली आहे। खुनाच्या घटनेनंतर अवघ्या तासाभरात आरोपीस जेरबंद करण्यात आले। महाळुंगे पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत। तथागत भगवान गौतम बुद्ध यांची कुंडी शासकीय कार्यालय आवारात आक्षेपार्ह ठिकाणी म्हणजेच मुख्य दरवाजाच्या पायरीवर ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। याच भागाच्या लगत शौचालय, सांडपाणी, गटर आहे। अशा ठिकाणी महामानवांची प्रतिमा असलेली कुंडी ठेवून त्यांचा अवमान खेड तहसील कार्यालयात होत असल्याचे दिसून आल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी याबाबतचे फोटो पाठवून पुणे लाईव्हला कळवले आहे। खेड तहसील कार्यालय यांचे डोके ठिकाणावर आहे का असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गावर धोकादायक वाहतूक अव्याहतपणे सुरू आहे। अवजड वाहतुकीचे कंटेनर, ट्रेलर आणि गॅसची वाहतूक करणारे LPG टँकर धोक्याचा बावटा दाखवतात। या रस्त्यावर टँकर उलटून गॅस गळती होणं आणि त्यातून भीषण प्रकार घडणं असे प्रकार अनेकदा घडत असल्याचं आजवर दिसून आलंय। LPG टँकरची धोकादायक वाहतूक थांबावी यासाठी उरण ते चाकण ते शिक्रापूर अशी भूमिगत LPG गॅस वाहिनी कार्यान्वित झाल्यानंतर देखील सुरू असलेली ही धोकादायक वाहतूक कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी होती आहे। पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर आणि चाकण तळेगाव महामार्गावर सुद्धा दिवसभर खराबवाडी, महाळुंगे, खालुंब्रे या भागात चाकणमधील माणिक चौक भागात वाहतूक कोंडी होतीये। महाळुंगे भागात एकेरी वाहतूक करण्यात आल्यानंतर देखील या भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात। वाहतूक शाखेनं पोलिसांच्या बरोबर ट्रॅफिक वॉर्डनच्या नेमणुका चौकाचौकात केल्या असल्या तरी ही वाहतूक कोंडी मात्र काही केल्या सुटत नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय। दिवसभर या कोंडीतून बाहेर पडण्यासाठी आडव्या तिडव्या शिरणाऱ्या वाहनांमुळे आणि चौकाचौकात थांबणाऱ्या प्रवासी वाहतुकीच्या वाहनांमुळे, पोलिसांच्या आशीर्वादानं रस्त्याच्या लगत उभ्या राहणाऱ्या उजड वाहनांमुळे वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडल्याचा अनुभव वाहन चालक, प्रवासी आणि परिसरातील नागरिकांना येतोय। चाकण आणि महाळुंगेची वाहतूक शाखा बदलाचे प्रयोग करून देखील वाहतूक कोंडी सोडवण्यात अपयशी ठरतात। प्रचंड वाढलेल्या रहदारीमुळे वाहतूक कोंडी सोडवणं प्रशासनाच्या आवाक्याबाहेर गेल्याची नागरिकांची तक्रार आहे। रस्त्यांची रखडलेली कामं होणं हाच यावरील उपाय असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औद्योगिक क्षेत्रातील गुंडांना मोक्का लावा अशा सूचना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिल्यात। त्यामुळे MIDC मधील गुन्हेगारीला लगाम लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। मात्र औद्योगिक क्षेत्रात गुन्हेगारी कशी वाढली, बेकायदा जमीन व्यवहारातील टोळ्यांना कुणी अभय दिलाय, ठेकेदारी आणि अन्य औद्योगिक कामे मिळवण्यासाठी कुठल्या बाबींकडे पोलिसांनी आजवर कानाडोळा केलाय याची पाळेमुळे खोदल्यास थेट पोलिसांपर्यंत याची मुळे सापडतात। त्यामुळे आता औद्योगिक क्षेत्रात शांतता राखण्याची जबाबदारी पार पाडताना पोलिसांची कसरत होणार आहे। मागील काही वर्षात औद्योगिक पट्ट्यातील गुन्हेगारी कारवाया वाढत असल्याची बाब वारंवार वेगवेगळ्या घटनांमधून समोर येते। औद्योगिक भागात कायदा सुव्यवस्था असावी यासाठी स्वतंत्र ठाणे झाले, मात्र येथील गुन्हेगारी कारवाया
फारशा कमी झालेल्या नाहीत आणि स्थानिकांनी याबाबत स्पष्ट मत मांडलं। प्रशासनानं कठोर उपाययोजना करून या कारवाया थांबवण्याची मागणी होते। चाकण औद्योगिक भागातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चाललाय। खुनाच्या प्रयत्नाचे प्रकार, वाढत्या घरफोड्या, कंपन्यांमधील चोऱ्या, विनयभंग, बलात्कार, ब्लॅकमेलिंग, दादागिरी, बेफाम झालेल्या युवकांच्या टोळ्या, बातम्यांची भीती दाखवत आणि पैशांची मागणी करणाऱ्या बोगस पत्रकारांचा सुळसुळाट यामुळे अनेक आस्थापना, कंपन्या आणि सामान्य नागरिक उद्विग्न झालेत। मागील काही घटनांचा आढावा घेतल्यास गुन्हेगारी वाढीस लागल्याचं चित्र दिसून येतंय। काही गुन्हेगारी टोळ्यांचे वर्चस्व औद्योगिक भागात पूर्वीपासूनच आहे। या टोळ्यात राजकारणी मंडळींच्या आशीर्वादाने चालणारी गुन्हेगारी तसंच मध्यम आणि कनिष्ठ वर्गातील तरुणांचे प्रमाण वाढतंय। या भागातील औद्योगिक क्षेत्रात कामे, ठेके मिळवण्यासाठी क्षणार्धात कोट्यावधी रुपये मिळवून देणाऱ्या जमिनीचे व्यवहार करण्यासाठी अनेक जण प्रशासन हाताशी धरून धडपड करतात। अनेकदा याच आर्थिक कारणावरून अस्तित्वासाठी, हुकमतीसाठी दंगे, धोपे, खून खराबा निर्माण होतो। अशीच लढाई चाकणखेड तालुक्यासह जिल्ह्याच्या इंडस्ट्रियल बेल्टमध्ये सुद्धा सुरू आहे। टोळ्या त्यांचे गुंड यांच्या दहशतीची सामान्य जनांना झळ बसते। पोलिसातील अनेकांचे यांच्याशी हितसंबंध असतात। जमिनीचे ताबे घेणाऱ्या टोळ्या, मटका, जुगार आणि अन्य अवैध धंदे करणाऱ्या मंडळींचे थेट पोलिसांशी अर्थपूर्ण संबंध असल्याची नागरिकांची ठाम भावना आहे। मात्र आता थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच याबाबत जाहीर भाष्य केल्यानं याबाबत प्रशासनानं अशा लोकांशी असलेले लागेबंदी झिटकारून तातडीनं कठोर पावले उचलण्याची अपेक्षा नागरिकांना आहे। राजगुरुनगर नगर परिषद हद्दीतील कोर्टामागील रस्त्यावर कायम वाहतूक कोंडी होत असते। या ठिकाणी रस्ता रुंदीकरण करून ट्रॅफिक वॉर्डन ठेवण्याची मागणी नागरिक करत आहेत। खेड तालुक्यातील ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट सुधीर विठ्ठलराव मांजरे यांची जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षाच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। पुणे नाशिक या दोन महाशहरांना जोडणारा सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रकल्प गेली अनेक वर्षे विविध कारणांनी रखडला आहे। या प्रकल्पाच्या प्रस्ताविक मार्गाला जीएमआरटी प्रकल्पाने विरोध केला होता। आता या प्रकरणात शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली आहे। या रेल्वे मार्गाचा प्रस्ताविक मार्ग कायम ठेवावा, त्यात बदल करू नये अशी मागणी कोल्हे यांनी रेल्वे मंत्र्यांना केली आहे। या संदर्भातील रेल्वे मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून या प्रकरणाची लवकरच संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे। हा रेल्वे प्रकल्प मध्य रेल्वे राबवणार असल्याचे स्पष्ट करत संयुक्त बैठक आयोजित करण्याचे रेल्वे मंत्र्यांनी मान्य केल्याचे कोल्हे यांनी म्हटले आहे। भक्ताच्या हाकेला धावणाऱ्या पंढरपूरच्या पांडुरंगाचे श्री क्षेत्र चांडोलीच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दिव्यांच्या लखलखाटात सकाळी विसाव्यासाठी आगमन झाले। फुलांच्या पायघड्यावरून पांडुरंग पाऊलरूपी खुणेने मंदिरात विराजमान झाले। यावेळी भक्त भाविकांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले। मंदिरातील गाभाऱ्यात अंतरलेल्या गुलालावरून पाऊलरूपी पांडुरंगाचे आगमन झाले होते। आगमनास हरिभक्त परायण सोपान महाराज सानप शास्त्री यांची कीर्तन सेवा ठेवण्यात आली होती। तसेच भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। महाराष्ट्र हे पहिले असे राज्य आहे की ज्याने काळाची पावले ओळखून 2017 साली संरक्षण उत्पादन धोरण तयार केले। आज देशाचे खरे डिफेन्स क्लस्टर हे महाराष्ट्र आणि त्यातही ते पुण्यात आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया, मेक फॉर वर्ल्ड ही घोषणा दिली आणि देशातील नवोन्मेषकांना संधी दिली। तसेच त्यांना व्यासपीठ मिळवून दिल्याने आज आपला देश संरक्षण क्षेत्रात श्रेष्ठत्वाकडे वाटचाल करत आहे, असेही ते म्हणाले। गुरुवारी 6 फेब्रुवारी रोजी चाकण औद्योगिक क्षेत्रांतर्गत नाणेकरवाडी तालुका खेड येथील निबे डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड या कंपनीच्या अत्याधुनिक क्षेपणास्त्र संकुल, लघु शस्त्रास्त्र उत्पादन सुविधेचे उद्घाटन आणि स्थापना दिन सोहळा प्रसंगी ते बोलत होते। यावेळी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग मंत्री डॉक्टर उदय सामंत, निबेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गणेश निबे, उपाध्यक्ष अरुण रामचंदानी आदी उपस्थित होते। मांजरेवाडी तालुका खेड येथील महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी गुलाब मलघे आणि उपाध्यक्षपदी सागर मांजरे व सुखदेव मांजरे यांची निवड करण्यात आली। काळूसमध्ये स्किल ऑन व्हील्स या संस्थेने चालती फिरती कार्यशाळा आयोजित केली होती। यामध्ये उद्योग व्यवसाय याबाबत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।